नमस्कार कृषी मित्रांनो, तुम्हाला इथे फ्रीमध्ये जे आहे 100% अनुदानावर स्प्रेइंग जो चार्जेबल जो पंप आहे त्याच्यासाठी आपण अर्ज प्रक्रिया बघणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला पोर्टलवरती यायचं आहे, महाडीबीटी महाराष्ट्रवरती। याच्यावरती फार्मर लॉग इनवरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। जर तुमचा फर्स्ट टाइम आहे तसं अकाउंट नसेल तर मग अकाउंट बनवावं लागेल आणि प्रोफाईलमध्ये मग तुम्हाला तुमची माहिती टाकावी लागेल, जसं की तुमचं त्याच्यामध्ये आधार नंबर व्हेरीफाय करावा लागेल, त्याच्यावरती OTP वगैरे येईल आणि त्यानंतर मग तुम्हाला बँक डिटेल्स टाकायचे आहे आणि त्यानंतर मग प्रोफाईलमध्ये तुम्हाला तुमचं रहिवासी आणि नंतर मग तुमचं शेतीचं तपशील द्यायचं आहे। त्यानंतर इथं जे आहे, आता आपण हे सर्व झाल्यानंतर लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे कृषी विभाग अर्ज करा असं तुम्हाला दिसतं क्रिया, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा मग इथे क्लिक नाही करायचं तर मुख्य पृष्ठावर जायचं। मुख्य पृष्ठावर गेल्यानंतर तिथे प्रोफाईलची स्थिती आपल्याला इथे 100% दिसते का याची खात्री करून घ्यायची आहे। जर इथे प्रोफाईल आपलं 100% कंप्लीट आहे तरच मग आपल्याला अर्ज करता येतो। इथे अर्ज करावरती क्लिक करायचं आहे। इथे अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ओपन होते। इथं थोडा वेळ लागते या साईट स्लो असल्यामुळे। आता लास्ट डेट आहे त्याच्यामुळे याच्यावरती बरेचसे जण काम करत आहेत। त्यानंतर इथे जी आहे नवीन विंडो ओपन होते, थोडं वेट करायचं, गडबड करायची नाही। तर अशा पद्धतीने ही येते। याच्यामध्ये आपल्याला जी आहे कृषी पंप आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला जे आहे बॅटरीवाला जे पंप आहे ते आपल्याला घ्यायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला कृषी यांत्रिकीकरण ही जी टॅब आहे इथे दिलेली याच्यावरती आपल्याला जायचं आहे। कृषी यांत्रिकीकरण याच्यामध्ये आपल्याला बाबी निवडा ही जी टॅब आहे, बाबी निवडा याच्यावरती आपल्याला जायचं आहे। ह्या कृषी यांत्रिकीकरणमध्ये बाबी निवडावरती आधी आपल्याला जायचं आहे। तर इथे मी क्लिक करत आहे बाबी निवडावरती। थोडा वेळ लागतो, हे सर्व्हिस अनअवेलेबलचा मेसेज येतो, रिफ्रेश करायची स्क्रीन। ब्राउझर जे आहे तुमचं रिफ्रेश करून घ्यायचं, थोडा वेळ लागतो परंतु सुरू होतं। आता मित्रांनो इथे आपल्याला मुख्य घटक निवडायचा आहे। इथे कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हे इथे पहिलं ऑप्शन आपल्याला मिळत आहे। त्यानंतर इथे तपशीलमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर मनुष्यचलित जे आहे अवजार सिलेक्ट करायचं आहे, मनुष्यचलित अवजार। त्यानंतर मग व्हील ड्राईव्ह प्रकार निवडायचा आहे, तर ते व्हील ड्राईव्ह आणि HP श्रेणी हे प्रकार निवडायची गरज नाही, समोर जायचं आहे। तर मित्रांनो इथे व्हील ड्राईव्ह प्रकार आणि HP श्रेणी हे की त्याला लागू होत नाही म्हणून येणे येऊन जातं। यंत्रसामग्री अवजारे उपकरणे याच्यामध्ये तुम्हाला जे आहे पीक संरक्षण अवजारे हे तुम्हाला इथे निवडायचं आहे। पीक संरक्षण अवजारे आणि मशीनचा प्रकार मित्रांनो पीक संरक्षण अर्ज आल्यानंतर इथे मशीनचा प्रकार विचारतो। तर याच्यामध्ये तुम्हाला बॅटरी संचालित फवारणी पंप कापूस, बॅटरी संचालित फवारणी पंप गळीत धान्य असे तुम्हाला 2 ऑप्शन याच्यामध्ये मिळतात। कुठलं पण ऑप्शन तुम्ही घेऊ शकता। मी इथे बॅटरी संचालित फवारणी पंप कापूस सिलेक्ट करतो। सिलेक्ट केल्यानंतर इथे टिक आहे तर इथे करायचं मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही। पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मला अनुदान मिळणार नाही याची मला जाणीव आहे। त्यानंतर इथे जतन करा हे जे ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथे घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे। आपल्याला आणखी घटक निवडायचा आहे का तर नो करायचं। त्यानंतर इथे थोडा एरर येत आहे, रिफ्रेश करायची स्क्रीन। त्यानंतर इथे आल्यानंतर आता आपल्याला जी आहे ही बाबी निवडायचं आपलं कंप्लीट झालेलं आहे, हे आपण कंप्लीट केलेलं आहे। आता आपल्याला करायचं अर्ज सादर। आता अर्ज सादर या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे हा एरर सुरूच आहे, रिसेंड करायचं याला। इथे तालुका दिसतो तुमचा, ते पहा, वरती क्लिक करा।
मित्रांनो, पहावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा तालुका, कृषी यांत्रिकीकरण, कृषी यंत्र अवजारासाठी खरेदीची अर्थसहाय्य, मनुष्यचलित अवजारे पहा, निवड करा. इथे प्राधान्यक्रम द्यायचा आहे. त्यानंतर या योजनेअंतर्गत आपली निवड होईल त्या सर्व अटी व शर्ती तुम्हाला मान्य राहील हे टिक करायचं आहे. आणि इथं जी आहे तुम्ही पहा वरती सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता. अर्ज सादर करायच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याला प्राधान्य क्रमांक 1च आहे तर 1च येईल. तुम्हाला जर 2-4 अर्ज असतील तर मग तुम्हाला प्राधान्यक्रम द्यावा लागेल 1, 2, 3. कृषी यंत्र अवजार, अर्थसहाय्य, पीक संरक्षण अवजारे, बॅटरी संचालित फवारणी पंप, कापूस इथे आपल्याला आलेला आहे. आता आपल्याला इथे अर्ज सादरवरती क्लिक करायचं आहे. जी आहे मित्रांनो हे केलेलं आहे. आपला घटक यशस्वीपणे अर्ज केलेला आहे. या घटकासाठी अर्ज झालेला आहे. मी ऑलरेडी याच्यामध्ये अगोदर पेमेंट केलं होतं त्याच्यामुळे पेमेंटचं काम पडलं नाही. तुम्हाला काम पडलं ₹23.60 पेमेंट आहे. UPIनं होऊन जातं. इथून तुम्ही रिसिप्ट वगैरे त्याची डाउनलोड करू शकता. इथून रिसिप्ट वगैरे डाउनलोड करून घ्यायची आणि कस्टमरला प्रिंट देऊन द्यायची किंवा तुम्ही तुमची स्वतःचं असेल तर स्वतः प्रिंट काढून ठेवायची. तर